नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी हा व्हिडिओ केलेला आहे, सो शेवटपर्यंत नक्की बघा. आजचा विषय आहे की आपल्या रागावर नियंत्रण कसं ठेवायचं, अँगर मॅनेजमेंट या महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. काही टिप्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आता राग ही ना एक अगदी नॅचरल, अगदी नॉर्मल नैसर्गिक भावना आहे. इतर भावनांसारखीच ती भावना आहे. आणि बऱ्याच वेळेला ना राग ही चांगली पण गोष्ट असते. म्हणजे एखाद्या गोष्टीचा अन्याय झालेला तुम्ही बघितला किंवा कुणावर तरी अत्याचार होताना बघितला, एखादी चुकीची गोष्ट घडताना बघितली, तर राग ही आपली पहिली प्रतिक्रिया असते. आणि त्या राग येतो म्हणूनच आपण त्यातनं बदल करायला वगैरे आपल्याला मोटिवेशन मिळतं एखादी परिस्थिती जेव्हा आपण बघतो त्याच्यातनं. पण मग राग जेव्हा जास्त व्हायला लागतो, जेव्हा तो राग आपल्यावर हावी व्हायला लागतो, तेव्हा त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज आहे. म्हणजे जर का असं असलं की रागामुळे तुमच्या नात्यांवर परिणाम व्हायला लागला, तुमच्या कामाच्या ठिकाणी त्याचा तुमच्यावर वाईट परिणाम व्हायला लागला, तुमच्या प्रोडक्टिव्हिटीवर वगैरे, तर मग नक्कीच रागाचा थोडासा खोलवर विचार करायची गरज आहे. तर आज या व्हिडिओमध्ये मी अशा 5 स्टेप्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. बघा तुम्हाला आवडतायत का त्या स्टेप्स? रागाला मॅनेज करण्यासाठी अँगर मॅनेजमेंट कसं करायचं या संबंधी आहे. तर पहिली गोष्ट आहे, पहिली स्टेप जी आहे ती हे जाणून घेणे की रागाच्या मागची भावना काय आहे. तर आता तुम्ही म्हणाल की राग हीच भावना आहे, पण तसं नाहीये. बऱ्याच वेळेला काय होतं, रागाच्या मागे ऍक्च्युली एक वेगळी भावना असते, पण ती बाहेर पडताना ती रागाच्या रूपात बाहेर पडते. आता हे बहुतेक वेळेला अशा लोकांच्या बाबतीत जास्त होतं की ज्यांना लहानपणी त्यांच्या भावना वगैरे सांगायला किंवा एक्सप्रेस करायला म्हणजे केल्यानंतर लोक रागवले असतात किंवा सांगितलं असतं असं करायचं नसतं वगैरे, त्यांच्या दृष्टीनं मग सगळ्या भावना त्यांच्या रागाच्या रूपातच बाहेर पडतात. मग आता कुठल्या भावना? साधारणतः बघा, भीती असते बऱ्याच वेळेला, किंवा काळजी असते, किंवा एखाद्या गोष्टीचा पश्चाताप असतो, तर असं काही असतं, वाईट वाटतं. तर ह्या सगळ्या भावना जर का तुम्ही लहानपणी अनुभवल्या असतील, पण तुम्हाला त्यावेळेला सांगितलं असेल की हा मुलं काय रडतात का, काय तुला लहान आहेस का, एवढ्या गोष्टींची आता भीती वाटते वगैरे असं. सो तेव्हा अशा ज्या भावना आपण दाबून टाकतो किंवा त्या व्यक्त करत नाही, त्या बहुतेक वेळेला मग रागाच्या रूपातच बाहेर पडतात दुसऱ्यांशी बोलताना वगैरे असं. कारण बऱ्याच वेळेला बघा की आपण एखाद्या व्यक्तींवर रागवतो, त्यामागे ऍक्च्युली आपली त्या व्यक्तीबद्दलची काळजी असते, पण ती काळजी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही. आपण ते इतकं चिडतो. मग असं मुलं सुद्धा आई वडिलांच्या बाबतीत म्हणा की ते नेहमी सारखं रागवतातच. आता त्या रागवण्याच्या मागे बऱ्याच वेळेला काळजी असते, चिंता असते की कसं होईल वगैरे, पण ती पोचतच नाही. त्यामुळे आपल्या रागाच्या मागची नक्की भावना काय आहे, आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे, कशामुळे आपल्याला हा राग येतो आहे, हे थोडंसं लक्षात घेतलं ना, तर आपल्याला त्या रागावर ताबा मिळवायला किंवा त्यातनं दुसरा मार्ग काढायला जास्त सोपं जातं. तर हा महत्वाचा एक पहिला मुद्दा आहे की रागाच्या मागची भावना जाणून घेणे. आता दुसरी स्टेप काय आहे राग मॅनेज करायच्या आधी? तर हे जाणून घेणे की कशा वेळेला कधी कधी तुम्हाला राग येतो आणि कुठली लक्षणं काय आहेत राग येतो तेव्हा काय काय होतं. आता लक्षणांमध्ये म्हणलं ना, तर हा राग हा एक फाईट ऑफ फ्लाईट रिस्पॉन्स, याच्याबद्दल मागेही म्हणलेला आहे. स्ट्रेसचा रिस्पॉन्स जो असतो तसा टाईपचा हा राग येणे हा एक तसाच रिस्पॉन्स आहे. त्यामुळे जसं तेव्हा होतं ना की बऱ्याच वेळेला बघा, म्हणजे आपलं जे छातीतली धडधड वाढते किंवा आपला श्वास असा आपण भरभर श्वास घ्यायला लागतो, जे फाईट ऑफ फ्लाईट रिस्पॉन्स हे नॉर्मल हे आहे. किंवा बरीच लोक राग आले की अशा फेऱ्या मारायला लागतात. म्हणजे जुन्या सिनेमातनं वगैरे पण दाखवलंय बघा की असे ते अगदी चिडलेले हे वडील वगैरे असे फेऱ्या मारताना दाखवतात घरात वगैरे. सो हा एक खूप कॉमन रिस्पॉन्स असतो लोकांना, राग आला की फेऱ्या मारणे. सो असा तुमचा रिस्पॉन्स काय आहे? राग आला की तुम्हाला शरीरात कुठल्या गोष्टी जाणवतात? राग येतोय आता आपल्याला हे जेव्हा कळतं तेव्हा. किंवा आपलं दुसरं एक असतं की आपले सगळे स्नायू ताठ होतात. म्हणजे आपण असं चिडलं की बघा मुठी वगैरे आवडतात, लहान मुलं वगैरे सुद्धा मुठी असं घट्ट हे करतात. तर तसं तुमचा रिस्पॉन्स काय आहे चिडला की? हे बहुतेक हे रिस्पॉन्स असतात चिडल्यानंतर. आणि त्याच्यानंतरची गोष्ट आहे की कुठली गोष्टींमुळे तुम्हाला राग येतो हे लक्षात घेणे. म्हणजे काय, त्याला ट्रिगर आपण म्हणतो की कशामुळे हे घडलं की
त्या क्षणी तुम्हाला राग येतो. तर आता हे असं बऱ्याच वेळेला असतं की एखाद्या काही ठिकाणी तुम्ही गेला, काही लोकांच्या बरोबर तुमचं काही बोलणं वगैरे चाललं असलं, तर तेव्हा तुम्हाला जास्त राग येतो. काही विषयांवर बोलणं झालं तर तुम्हाला जास्त राग येतो. सो बऱ्याच वेळेला काही नातेवाईकांच्यात वगैरे पण असतं बघा, की त्यांच्या घरी वगैरे गेलं की तुम्हाला तुमचं काहीतरी कारण निघतं आणि तुमचं त्यांच्याशी भांडण होतं शेवटी. किंवा अगदी घरात सुद्धा दोन म्हणजे नात्यात सुद्धा लोक वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टी वगैरे सपोर्ट करत असतात आणि त्याच्यावरनं सुद्धा शेवटी इतक्या हमरी-तुमरीवर वादावादी होते आणि राग येतो असं. सो अशा काय गोष्टी आहेत, कुठली परिस्थिती आहे किंवा कुठल्या विषयांमुळे किंवा कुठल्या लोकांमुळे तुम्हाला राग येतो, हे थोडंसं आधी विचार करून आपल्या सेल्फ अॅनलाइज करणे की काय काय कारण असू शकतात. आणि मग एकतर आपण मागे पण म्हणले की तुम्ही जेव्हा हे मॅनेज करत नाही तोपर्यंत थोडं त्या व्यक्तींना तुमच्या मुद्दाम त्यांच्याशी भांडण करायला, वाद घालायला जाऊ नका. किंवा ते काही विषय असले तर ते विषय टाळायचे किंवा आपल्याला इतर आपल्या बरोबरच्या लोकांची मदत घ्यायची की ह्या गोष्टींवर चर्चा झाली किंवा काय झालं की मला लक्षात येत नाही, मला खूप राग येतो किंवा काही, तर मग तेव्हा मला थोडं वॉर्न करा, मला थोडंसं आधीच सूचना द्या की ह्या गोष्टींवर नाही बोलायचं आहे, विषय बदलू शकता असं. सो इतरांची ही मदत यासाठी तुम्ही या बाबतीत घेऊ शकता जेव्हा तुम्हाला कळतं की हे आपले ट्रिगर आहेत, याच्यामुळे आपल्याला अजिबात ह्या गोष्टी सहन होत नाही या विषयावर बोललेलं वगैरे. मग त्यामुळे ते म्हणजे अवॉइड करणे किंवा त्याच्यावर काहीतरी उपाय काढणे. सो हे थोडं सोपं जातं. सो अवेअरनेस आहे ना, जेव्हा ऍक्च्युली आपल्याला कळतं की आपल्याला काय होतंय, कधी होतं, आपण जेव्हा हे आपल्या लक्षात येतं ना, तेव्हा ऍक्च्युली त्याच्यावर काम करायला खूप सोपं जातं. आता तिसरा जो मुद्दा आहे ते म्हणजे आपण आता बघितलं की राग आल्यावर काय होतं, बॉडीचा रिस्पॉन्स कसा असतो. तर आता आपण हे करायचंय की शांत करण्यासाठी काय करायचं, कारण तेही मॅनेज करायचा राग म्हणल्यावर तेही तितकंच महत्वाचं आहे. सो आता तिसरी जी गोष्ट आहे ती मगाशी आपण म्हणलं की आपलं श्वास खूप असा ब्रीदिंग आपलं वाढतं, म्हणजे स्पीड वाढतो श्वासाचा. तर तेच त्याच्यामुळे उलटं केलं आपण की आपण अगदी शांत दीर्घ श्वास घेतले तरी आपला राग कमी व्हायला, आपण शांत व्हायला मदत होते. कारण आपण आता जसं बॉडी आपल्या स्ट्रेसला रिॲक्ट करते, तेव्हा बॉडीतला जो आपण स्ट्रेस घालवला की बॉडीला आपण शांत केलं, शरीराला शांत केलं, तर आपोआपच आपलं मन आणि हे शांत व्हायला मदत होते उलटं केल्यावर. आता ह्यातला जी दुसरी ट्रिक आहे ती तर आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे आणि ती म्हणजे आकडे मोजणे. सो तुम्ही आता राग आला तर काही न बोलता आधी मनात 1 ते 10 आकडे मोजले तरीही खूप फरक पडतो. कारण आता आपण म्हणतो की फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स हा अॅमेग्डेला मधनं कंट्रोल केला जातो. पण मग आपल्याला लॉजिकल ब्रेन पाहिजे ना, कुणाशी तरी आपल्याला न चिडता काही बोलायचं असेल, काही करायचं असेल तर आपल्याला लॉजिकल ब्रेनची मदत पाहिजे आणि ते लॉजिकल ब्रेन आपण असे आकडे मोजून जाग करतो आहे. सो म्हणजे आपलं लॉजिक आणि इमोशन, हे भावना ह्या एकमेकात हे होतात, म्हणजे त्यांचं कनेक्शन निर्माण होतं त्या दोन भावनांचं ह्याचं, आणि म्हणून आपला राग थोडा कमी होतो. सो म्हणून आपल्याला 1 ते 10 आकड्यांचा नक्की फायदा होतो. आता तिसरी गोष्ट काय करू शकतो की ती म्हणजे मगाशी म्हटलं की आपले सगळे मसल्स टाईट होतात, तर त्याच्या आपण उलटं केलं म्हणजे स्ट्रेच केलं, आपण जसं आळस देतो किंवा असं स्ट्रेच केलं तरी सुद्धा आपल्या बॉडी शांत व्हायला मदत होते. आणि बॉडी शांत झाली, शरीर शांत झालं की आपलं मन आणि आपलं डोकं शांत होतं. सो हे एक्झॅक्टली आपण उलटं बॉडीला शांत करून, शरीराला शांत करून मन आणि ह्याच्यावर काम करतो आहे, मन आणि बुद्धीवर काम करतो आहे. आता त्याच्यानंतर हे झालं 3 स्टेप झाल्या. चौथी स्टेप आहे की आपण इतर काय पद्धती आहेत आपल्या ह्या राग व्यक्त करण्याच्या. सो ह्याच्यावर थोडा विचार केला तरी फरक पडतो. तर आता त्यातला महत्वाचा पहिला मुद्दा आहे की आपले जे काही संवाद असतात किंवा आपल्याला जे काही बोलायचं आहे, कोणाशी तरी सांगायचं आहे, पण ते बोलताना आपलं नेहमी भांडण होतं त्यांच्याबरोबर, आपल्याला खूप राग येतो, बाचाबाची होते. तर अशा वेळेला हे जे काही संवाद आहेत, काही विषय आहे ज्याच्यावर तुम्हाला कोणाला तरी काहीतरी सांगायचं आहे, ते आधी लिहून काढणे, ते आधी प्रॅक्टिस करणे, तुम्हाला काय बोलायचं आहे. कारण हा सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे की बऱ्याच वेळेला आपल्याला काहीतरी सांगायचं वेगळंच असतं, पण आपण वेगळंच मुद्द्यावर त्यांच्याशी बोलतो. तर वेगळ्याच मुद्द्यावर बोलतो म्हणजे कसं की मागची भांडणं, पुढचं हे असं काहीतरी वेगळंच संवाद होतो. जो महत्वाचा मुद्दा जो डिस्कस करायचा आहे तो आपला राहूनच जातो त्यांच्याबरोबर बोलण्याचा. सो म्हणून हे आधीपासून जेव्हा तुम्ही प्लॅन करून ते तितक्याच शांतपणे तुम्ही सांगू शकता आणि हे जे दुसरेच विषय आणि फाटे फुटतात ते थोडं टाळलं जातं. आता दुसरं गोष्ट आहे की करण्यासारखी
ती म्हणजे प्रॉब्लेमवर लक्ष न देता त्याच्या सोल्युशनवर, त्याच्या उपायांवर लक्ष देणे. बऱ्याच वेळेला काय होतं की आपलं लक्ष ते कशामुळे, म्हणजे आपण राग आलेला असतो तेव्हा आपण ते म्हणतो हे कसं झालं, का झालं, असं होऊच नाही पाहिजे, तुम्ही असं का केलं, ह्या म्हणजे आपण त्या सारख्या त्या प्रॉब्लेम बद्दलच आपला राग चालू असतो. त्याच्या पुढे आपण जाऊन विचार करू शकत नाही. पण आता हे घडून गेलेलं आहे ते एक्सेप्ट करून जितकं लवकर आपण त्याच्यातनं उपाय, आता यातनं बाहेर कसं यायचं ह्याचा विचार करायला लागू, तेव्हाच आपला तो राग शांत होतो. कारण कितीही चिडून एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर किती चिडलं तरी ती गोष्ट परत येत नाही, परत आपण हे करू शकत नाही. आणि बऱ्याच वेळेला त्याच्यातनं अजून गोष्टी, म्हणजे अजून भांडणं, अजून विषय, अजून वेगळ्याच गोष्टी निर्माण होऊ शकतात त्या आपण चिडण्या, म्हणजे ते प्रॉब्लेमवर फोकस केल्यामुळे. सो जितकं आपण सोल्युशनवर फोकस करू लवकर तितकं चांगलं आहे. तिसरी गोष्ट आहे की स्वतःला वेळ देणे. बऱ्याच वेळेला काय असतं की काही लोकांना लवकर राग येतो, काही गोष्टी घडल्या की इतक्या क्षणात लगेच त्यांना खूप राग येतो, तर आणि मग काहीतरी बोललं जातं आणि मग नंतर त्या व्यक्तीला खूप वाईट वाटतं की आपल्या तोंडून असं निघालं. पण त्याच्याऐवजी जर आपण वेळ घेतला आधीच की या विषयावर मी थोडा विचार करून बोलते तुमच्याशी, असं जर का आपण स्वतःसाठी आणि त्यांना हे केलं, तर नक्कीच आपण ते आपला जो मुद्दा आहे तो शांतपणे आणि विचार करून मांडू शकू आणि जे आपले इन्स्टंट जी रिॲक्शन असते चिडण्याची ती कमी होते आणि आपला तो राग कमी होतो. आता चौथा मुद्दा आहे आणि फार महत्त्वाचा मुद्दा आहे रागाच्या बाबतीतला, तो म्हणजे की आपण रागवतो आणि बऱ्याच वेळेला आपण कसं जवळच्या लोकांवर रागवतो, सगळा राग आपला जवळच्या घरच्या लोकांवर निघतो. सो अशा वेळेला असा विचार करणे की आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, की तो राग महत्वाचा आहे किंवा तो हे महत्वाचा आहे की काही चूक झाली असली का, ते आपलं नातं ते जास्त महत्वाचं आहे. सो ते नातं आपल्याला टिकवायचं आहे, ते नातं टिकवायचं आहे, त्याचा महत्व जेव्हा लक्षात येतं ना तेव्हा आपोआपच थोडासा राग कमी होतो आणि आपण राग म्हणजे काहीतरी असं पटकन बोलायच्या आधी थोडा विचार करतो की हे व्यक्ती आपल्याला आपल्या आयुष्यात हवी आहे आणि आपल्याला ते नातं महत्वाचं आहे, जपायचं आहे. सो त्या दृष्टीनं आपण बोलताना हा आधी विचार करायला पाहिजे. आणि नातं महत्वाचं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हेही तितकंच महत्वाचं असतं की सगळेजण आपल्यासारखा विचार करू शकत नाहीत. प्रत्येकाचा विचार वेगळा असतो. आधी आपण हे माइंडसेटवर वगैरे खूप व्हिडिओ केलेले आहेत. प्रत्येकाची जडणघडण वेगळी असते. सो सगळे आपलंच ऐकतील, आपल्यासारखाच विचार करतील, आपल्यासारखंच वागतील असं आपण गृहीत धरू शकत नाही. सो प्रत्येक जणाला आपले एक विचार, आपलं एक विचार करायची पद्धत आहे, वागायची पद्धत आहे, त्याप्रमाणे ते वागतात. काळाप्रमाणे या गोष्टींमध्ये बदल होतात. हे जेव्हा आपण लक्षात घेतलं आणि म्हटलं की नाही मला नातं टिकवायचं आहे, या गोष्टींमध्ये आपण कॉम्प्रोमाइज करायला तयार होतो किंवा ऐकून घ्यायला बाजू तयार होतो, तेव्हा नक्कीच राग कमी होतो आणि नातंही चांगलं आपण फुलवू शकतो. सो म्हणजे सगळ्यांची वर्तणूक बदलू शकत नाही. आपण म्हणू तोच कायदा आणि सगळे तसेच वागतील असं आपण हे गृहीत धरू शकत नाही. आणि असा विचारच आधीपासून आपण सुरू केला की आपोआपच राग कमी येतो. त्याच्यानंतर आता नात्यांमध्ये बऱ्याच वेळेला काय होतं, एक तर खूप मागच्या गोष्टी काढल्या जातात, खूप भाषा आपण बऱ्याच वेळेला टोमणे मारायला लागतो, त्या नातेवाईक म्हणजे इतर आपल्या नात्यामध्ये इतर नातेवाईकांना मध्ये घ्यायला लागतो आणि म्हणजे विषय भरकटत जातात अशा वेळेला. सो हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की आत्ता काय मुद्दा आहे ज्याच्यावर आपण हा वाद किंवा काही आपला राग येतो आहे आणि म्हणजे त्याच्यामध्ये अजून काही भर घालायची गरज नाहीये की त्यांच्या इतर नातेवाईकांनी तुमच्याशी कसे वागलेत किंवा असं पूर्वीचं काही काढायची पण त्यावेळेला गरज नसते. सो हे लक्षात घेणं किंवा सारखं काहीतरी त्याच्यावरनं टोमणे मारणं की म्हणजे एखादी गोष्ट ऍक्च्युली आपण थोडंसं हसून थोडंसं खेळीमेळीच्या ह्यानी तीच गोष्ट सांगितली तर त्याचा वेगळा हे होऊ शकतो ना की आपण रागावून त्यांना खूप बोलून टोचून बोलून असा त्यांच्यामध्ये फरक पडेल म्हणून चिडून काहीतरी करून त्याच्याऐवजी उलटा दुसरा मार्ग अवलंबून बघा की हलक्या फुलक्या पद्धतीनं प्रेमाने काही वेगळं सांगून तुम्हाला काही त्यांच्या ह्याच्यामध्ये काही फरक पाडता येतो का किंवा तुम्हाला तुमचं म्हणणं त्यांना नीट समजवता येत आहे का. सो नात्यांमध्ये हे रागायचं हे खूप महत्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळेला राग लोकांना येतो आणि पण नंतर ते लोकांना खूप वाईट वाटतं की आपल्याला त्यावेळेला राग आल्यामुळे इतका दुसऱ्यावर वाईट परिणाम होतोय. सो ते आधी काही बोलायच्या आधी काही करायच्या आधीच हे कळलं तर ते जास्त उपयोगाला येईल. आता पाचवा आणि महत्वाचा मुद्दा आहे जो रागाच्या संबंधात आहे आणि तो लक्षात येत नाही आणि तो म्हणजे स्टेप 5 जी आहे की स्वतःची नीट काळजी घेणे. आता ह्याच्यामध्ये काय काय येतं की साधा तुम्ही व्यायाम केला ना, म्हणजे काहीतरी एक्सरसाइज करत असाल तरी सुद्धा तुम्ही खूप शांत होता आणि तुमचं राग तुम्हाला येणं कमी होतं. सो स्वतःच्या शरीराची नीट काळजी घेणं हेही तितकंच महत्वाचं आहे. कारण बघा की जसे आपण मगाशी म्हणलं की तुमचे स्ट्रेस हॉर्मोन्स रिलीज होतात रागामुळे, तसेच
उलटं जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तेव्हा तुमचे फील गुड हॉर्मोन जे एंडॉर्फिन्स म्हणतात ते रिलीज होतात. त्यामुळे आपोआपच शरीर शांत होतं, मन शांत होतं आणि राग नक्कीच शांत झाला की कमी होतो. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे झोप. कारण झोप झालेली नसली माणसाची, माणूस तुम्ही बिंज वॉच करत बसला असाल तर तुमची नक्कीच दुसऱ्या दिवशी चिडचिड वाढते. हल्ली तर सगळेजण सारखे जागे असतात आणि त्यामुळे तुमच्या रागावर नक्की परिणाम होतो. आणि आपण हे लहान मुलं बाळांच्या बाबतीत नेहमी बघतो की त्यांना झोप येत असेल, भूक लागलेली असेल तर ते त्यांची किती चिडचिड वाढते. सो हे लहान मुलांबद्दल आहे, तसंच हे मोठ्या मुलांबद्दल पण तेच लागू पडतं. बऱ्याच वेळेला लोक हल्ली क्रॅश डाएट वगैरे करतात. खूप कमी कॅलरी खायच्या, खूप काहीतरी डाएट, हेच खायचं एका दिवशी हे खायचं, असं काय काय डाएट वगैरे फॉलो करतात आणि अशा वेळेला देखील खूप राग येतो बऱ्याच लोकांना. सो हेही लक्षात घ्या की तुमच्या असं काही वेगळं तुम्ही करत नाहीये ना की ज्याच्यामुळे तुमची ही एकूणच कारण सगळं काही शेवटी डाएट वगैरे म्हटलं तरी शरीराच्या दृष्टीने तो एक स्ट्रेस आहे आणि त्यामुळे देखील तो स्ट्रेस रिस्पॉन्स म्हणून तुम्हाला राग येऊ शकतो. सो पूर्ण शरीराची नीट काळजी घेणं हे देखील राग कमी करण्यासाठी खूप मदतीला येतं. म्हणजे विनाकारण चिडचिड होत असेल, उगीच तुम्ही एका म्हणजे राग येत असेल असं लक्षात येतं की का चिडतोय आपल्याला कळत नाहीये, तेव्हा या गोष्टींकडे लक्ष द्या. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या आयुष्यातले तुमच्या कामाच्या ठिकाणी, घरच्या ठिकाणी काही नवीन स्ट्रेस किंवा ताणतणाव नाही येत ना बघा. कारण बऱ्याच वेळेला जेव्हा ताण वाढतो तेव्हा तो एक राग दुसऱ्यांवर काढला जातो. म्हणजे ऑफिसमध्ये खूप काम असेल, खूप हे असेल तेव्हा तो राग घरच्यांवर येऊन काढला जातो किंवा उलटं. सो हे कोणी आजारी असतं अशा वेळेला सगळ्यांनाच खूप स्ट्रेस असतो आणि बऱ्याच वेळेला तो स्ट्रेसचा रिस्पॉन्स म्हणून लोकांची चिडचिड आणि राग खूप वाढतो. सो हे पण लक्षात घेणं की आपल्या परिस्थितीमध्ये काही बदल झाला आहे का, काही वेगळे स्ट्रेस आहेत का की ज्यामुळे आपल्याला हे असं होतं आहे. सो आज या 5 गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत. बघा तुम्हाला कुठल्या पट्टा आहेत, तुमच्या कुठल्या रेझोनेट होता आहेत, आवडल्या तर लाईक करा. तुमच्या आयुष्यात काही लोक असतील की जे तुम्हाला हल्ली जरा जास्त चिडतायत असं वाटतंय, त्यांच्याबरोबर व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.